आपण लॉजिक वगैरे पाहिलेलं आहे, मॅथमॅटिकल लॉजिक, व्हॉट इज मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स वगैरे पाहिलेले आहेत, काही एक्झाम्पल देखील त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलेले. ओके, आणि त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगितलं आणि ते ट्रिक तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. आणि पूर्ण जे फॉर्म्युले आहेत किंवा पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत फक्त त्या ट्रिक वरूनच तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येईल. जसं कन्व्हेन्शन असेल, डिजंक्शन असेल, इम्प्लिकेशन असेल आणि डबल इम्प्लिकेशन असेल. ठीक आहे. नाउ टुडेज पॉइंट इज मॅट्रिसेस. नाउ व्हॉट आर द मॅट्रिसेस और मॅट्रिक्स? बरोबर, इट इज द प्लुरल फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स. Understand that this is the matrix. Now what is the matrix? Matrix means is the net. That means the number having, we know that how many, so many numbers are there, that is 1 2 3 4 and so on. These type of numbers are known as the whole numbers. Then after that त्याच्यानंतर आपण इवन नंबर वगैरे पाहिले, ऑड नंबर वगैरे पाहिले. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? These are the matrices or matrix. Now what is mean by matrix? Matrix means this type of arrangement, that is A11, A12, A13 and here A21, A22, A23 and here and so on AMN and here पूर्ण AIJ. Understand that? This type of arrangement is known as the matrix. In matrix, number of rows and number of columns. Now what are the number of row, number of columns? Now here we have to take an example, that is 1 2 3 4 5 6 7 8 9. Understand that? Now these are the 1 2 3 4 5 6 7 8 9. They are known as the elements. यांना आपण काय म्हणायचं? एलिमेंट्स म्हणायचं. In this is the column 1, column 2, column 3 and so many columns are formed here, but because here we take only 3 columns here, therefore these numbers or हे जे तुम्हाला दिसत आहे हा C1 जे आहे 1 4 7 इथे जे दिसतात यांना आपण काय म्हणायचं आहे? कॉलम म्हणायचं. बरोबर आहे. आणि जे रो मध्ये, दॅट इज रो 1, रो 2 आणि रो 3 या टाइप मध्ये असे जे दिसतात त्यांना आपण काय म्हणायचं? रोज म्हणायचं. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स अँड नंबर ऑफ रोज. अंडरस्टँड दॅट? आणि 11th मध्ये एक चॅप्टर होता, ते देखील मॅट्रिसेस चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये देखील आपण त्याचे काही बेसिक वगैरे त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. हे सर्व बेसिक देखील त्याच्यामध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसं कॉलम मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मॅट्रिसेस, व्हॉट इज मॅट्रिसेस हे समजणं आवश्यक आहे. आता तुम्हाला सांगितलं दिस टाइप ऑफ अरेंजमेंट, दॅट इज A11 असेल, A12 असेल, A13 असेल, दॅट इज द प्लेस ऑफ दिस A1, दॅट इज रो 1, रो रो 1 आणि कॉलम 1. दॅट्स व्हाय वी टेक हियर A11. अंडरस्टँड दॅट? आणि हियर A12, दिस इज द रो 1, कॉलम 2. हा काय आहे? रो 1 आहे आणि कॉलम नंबर 2 आहे. म्हणजे A12 and here A13, that is column, here third column and row will be the 1. Therefore we have to take here A13. Understand that? असे आपण AMN पर्यंत घेऊ शकतो. Number of, you have to take number of rows and number of columns. But in our syllabus we have to take only 3 number of rows and 3 number of column up to this. इथपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये जे आडवे दिसतात ना त्याला आपण काय म्हणायचं? रोज म्हणायचे. आणि जे उभे दिसतात, अंडरस्टँड दॅट? दीज आर नोन ॲज द कॉलम्स. C1, C2, C3, C4, C5, C6 and so on. This type of arrangement, this known as the matrix. Understand that? या टाइपच्या अरेंजमेंटला आपण मॅट्रिक्स म्हणायचं आहे. डिटर्मिनंट एक चॅप्टर होतं 11th मध्ये. डिटर्मिनंट मध्ये या प्रकारे आपण घेतलेलं आहे 1 2 आणि 3 4 जर आपण कन्सिडर केलं, दिस इज नोन ॲज द डिटर्मिनंट. अंडरस्टँड दॅट? आणि याला जर समजा मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये केलं 1 2 and 3 4, म्हणजे हे काय झालं? तुमचं मॅट्रिक्स. पहा काय 1 2 3 4 these are the determinant. Determinants means what? Determinant म्हणजे काय असेल तुमचा? जर याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 1 into 4 minus 2 into 3, that is 4 minus 6 is equal to how much? Minus 2. This is the determinant of the given 1 2 आणि 3 4. जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये जर दिसत असेल 1 2 आणि 3 4, हे जे लाईन्स, 2 लाईन्स आर हियर, you have to know that parallel lines म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे लाईन्स आपण यूज करत असतो त्यांना आपण मॉड. आता हे जे व्हॅल्यू आलेली आहे, दिस व्हॅल्यू इज नोन ॲज द मॉड A. बिकॉज ऑफ हियर A इज इक्वल टू 1 2 3 4 जर घेतलं तर मॉड A याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करता येईल. पण मॅट्रिक्स मध्ये तसं नाही. मॅट्रिक्स मध्ये देखील मॉड A असतो. मॉड A म्हणजेच काय? डिटर्मिनंट त्याला आपल्याला म्हणता येईल. म्हणजे याच्यामध्ये 1 2 आणि 3 4 जर घेतलं, दिस इज नोन ॲज द मॅट्रिक्स A. आता डिफरन्स
हा जे सरळ जर रेष घेतला, सरळ जर लाईन जर घेतलं तर त्याला डिटर्मिनंट म्हणायचं, आणि याला जर समजा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर आपण एलिमेंट्स लिहिले तर त्याला मॅट्रिक्स म्हणायचं. दोघांना डिफरन्स समजणे आवश्यक आहे, कारण काय मुलं काय करतात, मॅट्रिक्स लिहितात पण त्याला डिटर्मिनंट मध्ये लिहितात, मग त्या दोघांचा डिफरन्स तिथे 0 मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये भेटू शकतात. सो याच्यामध्ये डिफरन्स डिटर्मिनंट असेल किंवा त्याच्यानंतर मॅट्रिक्स असेल, या दोघांचा डिफरन्स आपल्याला समजणं आवश्यक आहे. आता हे जे मॅट्रिक्स मी घेतलं A1 2 आणि 3 4 बरोबर आहे. आता ऑर्डर, याचा ऑर्डर किती असेल, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स, बरोबर. ऑर्डर म्हणजे काय असेल, नंबर ऑफ रो इनटू नंबर ऑफ कॉलम्स. आता याच्यामध्ये हे जे प्लेस आहे, याचा प्लेस बी जर कन्सिडर केलं तर काय असेल, 1 आणि 1, दॅट इज नंबर ऑफ रो किती आहे, 1 आहे, नंबर ऑफ कॉलम किती आहे, 1 आहे. आणि याचा जर मी कन्सिडर केलं तर नंबर ऑफ रो 2 आणि नंबर ऑफ कॉलम आल्सो 2. आणि जर समजा हा प्लेस जर मी कन्सिडर केला तर नंबर ऑफ रो इज 1 अँड नंबर ऑफ कॉलम इज 3. म्हणजे ऑर्डर किती असेल, रो इनटू कॉलम. ऑर्डर किती असला पाहिजे, रो इनटू कॉलम. मग या मॅट्रिक्सचा ऑर्डर किती असेल, 1 2 3 4, दॅट इज नंबर ऑफ रो 2, नंबर ऑफ कॉलम आल्सो 2. आता कसं काय नंबर ऑफ रो, हे असं जे असतं ते नंबर ऑफ रो म्हणायचं. हे नंबर ऑफ रो R1 आणि हा काय असेल R2 and this is C1 आणि हा C2, दॅट इज त्याचा ऑर्डर किती असला पाहिजे, 2/2. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑर्डर किती आहे समजणं आवश्यक आहे. आता ऑर्डर जर मी समजा 3/3 घेतलं, जर बी एखादा स्टेटमेंट, बी एखादा मॅट्रिक्स घेतलं 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. मग याचा नंबर ऑफ रो हा R1 R2 R3, दॅट इज 3 रोज आहेत. नंबर ऑफ कॉलम्स 1 2 3, दॅट इज 3 कॉलम्स. म्हणजे 3/3. याचा ऑर्डर किती असला पाहिजे, 3/3. म्हणजे याचा ऑर्डर किती, 2/2 आणि याचा ऑर्डर 3/3. अंडरस्टँड आहे. म्हणजे हे तुम्हाला समजणं आवश्यक. 4/4 चा आपल्याकडे नाही, आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे. 4/4 नाही, 5/4 नाही, बरोबर आहे. फक्त 3/3 पर्यंतच आपल्याला सिलेबस मध्ये आपण कन्सिडर करायचे आहे. आता हे जे तुम्हाला दिसतात, बरोबर आहे, मॅट्रिक्स, दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज नोन द मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नंबर ऑफ रो, नंबर ऑफ कॉलम कसं आयडेंटिफाय करायचं, अँड हियर बी द ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय असेल, नंबर ऑफ रोज इनटू नंबर ऑफ कॉलम. This arrangement is known as the order of the given matrix. Understand that A is equal to 1 2 3 4 आणि B जर कन्सिडर केला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. This is the order, yes, 3/3. हे दोन ऑर्डर त्याच्यामध्ये आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर याचे काही टाइप्स आहेत, हे टाइप्स देखील त्याच्यामध्ये लक्षात असणं आवश्यक आहे. थोडा जर टाइप जर समजले समोर आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. जसं पहिला कोणता असेल, कॉलम मॅट्रिक्स. Now what is column matrix? In matrix only, yes, have column. फक्त एकच कॉलम जर असेल, only one column, that is A we consider केलं, yes, 1 2 and 3. This is the column matrix. Second we consider केलं 1 2. This is also column matrix. Understand that? Now second one is row matrix. Now what is row matrix? Only matrix have row. म्हणजे फक्त रो जर असेल ना तर त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणायचं. जसे की 1 2 and 3, दिस इज द रो मॅट्रिक्स, बरोबर आहे. आणि जर समजा बी जर कन्सिडर केला 1 2, दिस इज द रो मॅट्रिक्स. म्हणजे ओन्ली वन जर रो असेल तर रो मॅट्रिक्स म्हणायचं. ओन्ली वन कॉलम जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. यांना आपण कॉलम रो मॅट्रिक्स नाही म्हणतोय, याला मॅट्रिक्स म्हणायचं. त्याचे देखील काही टाइप्स आहेत, ते आपण समोर आपण पाहूया. नाउ थर्ड वन, कॉलम झालं, रो झालं. त्याच्यानंतर असेल स्क्वेअर मॅट्रिक्स. आता व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर? स्क्वेअर मीनिंग काय हे आपल्याला त्याच्यामध्ये समजला पाहिजे. म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल, म्हणजे त्याचे डायमेन्शन कसं असेल, जर इक्वल असेल तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू टेक हियर, यस, 1 2 3 4. हे पहिलेच आपण घेतलं होतं 1 2 3 4. याला स्क्वेअर मॅट्रिक्स का म्हणायचं? बिकॉज ऑफ हियर नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम आर इक्वल. अंडरस्टँड दॅट? Here number of row 2 आहे, number of column also 2 आहे. Therefore this matrix is known as the square matrix. Understand that? This is square matrix. तसंच rectangular matrix देखील आपल्याकडे आहे. What is the rectangular matrix? Rectangular matrix means what is the rectangle? Rectangle मध्ये opposite sides are equal and parallel असतात. हे rectangle ची definition आहे. जर मी समजा fourth one घेतलं, rectangular matrix. Rectangular, yes, matrix. आता in this matrix, yes, we have to take A 1 2 3 4 5 6.
This is a square matrix? No, this is not a square matrix. In only square matrix मध्ये number of row आणि number of column हे जर समजा दोन्ही जर सेम असेल तेव्हाच त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं आहे. जसं A is equal to 1 2 3 4 घेतलं 3 by 3 असेल 1 2 3 4 5 6 7 8 9. This is the also square matrix in yes order 3 by 3. ऑर्डर जर 3 by 3 असेल तेव्हाच त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. इथे ऑर्डर 3 by 3 नाही आहे, इथे ऑर्डर किती आहे. पहिले नंबर ऑफ रो किती आहे पाहून घ्यायचं. नंबर ऑफ रोज आर 2 आणि नंबर ऑफ कॉलम्स आर 3, दॅट इज 2 by 3. देयरफॉर इट इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. याला जर तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलं, डायग्राम जर सॉल्व्ह केला, इट इज लुक लाइक अ रेक्टँगल. दॅट्स व्हाय वी नो दॅट दिस इज द रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे काय पाहिलं आपण, कॉलम मॅट्रिक्स ओनली वन कॉलम हॅव, रो मॅट्रिक्स ओनली वन रो हॅव, and square matrix there have order will be the same, that is number of row number of columns are same. Then we have to know that square matrix. Now rectangular matrix means number of row number of columns are not equal, then we can say that this is the rectangular matrix. Now next one is diagonal matrix. Now what is the diagonal matrix? Now diagonal matrix is yes also a square matrix, but याच्यामध्ये diagonal elements are present. Then we have to take here A is equal to only diagonal elements. Yes, 2 0 0 3. What is that? A is equal to 2 0 0 3. This is the yes diagonal matrix. Diagonal elements. Only in a square matrix, only diagonal elements are yes present and other elements are 0. That is how 2 0 0 3 जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. आणि 3 by 3 ऑर्डर मध्ये जर पाहिलं आपण तर किती असेल 1 0 0 0 3 0 0 0 5. हे जर असेल तर याला आपण काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स और डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मीन्स ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अ मॅट्रिक्स. This matrix is known as the diagonal matrix, and diagonal matrix is हा कोणता मॅट्रिक्स असला पाहिजे, हा स्क्वेअर मॅट्रिक्सच असला पाहिजे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल असेल तर त्याला डायगोनल मॅट्रिक्स नाही म्हणायचं. बरोबर आहे. रेक्टँगल मध्ये समजा इथे 0 आणि इथे 0 होऊ शकत नाही, तो डायगोनल एलिमेंट होऊ शकत नाही. अंडरस्टँड दॅट. रेक्टँगल मध्ये डायगोनल मॅट्रिक्स नसतो, ओनली स्क्वेअर मॅट्रिक्स मध्येच डायगोनल मॅट्रिक्स प्रेझेंट असते. म्हणजे डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट, देन दिस इज नोन एज द yes diagonal matrix. Now next sixth one, scalar matrix. Now scalar matrix. आता scalar matrix means the diagonal elements are same. म्हणजे त्याचे डायगोनल जे एलिमेंट्स असतात हे कसं असलं पाहिजे, सेम असले पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल 2 0 0 2. हा डिफरन्स इन बिटवीन डायगोनल मॅट्रिक्स अँड स्केलर मॅट्रिक्स. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट पण ते सेमच असेल असं काही नाही. पण स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट्स आर सेम. म्हणजे तो नंबर 2 असेल तर 2 दिसला पाहिजे, 3 असेल तर 3 दिसला पाहिजे, -5 असेल तर -5 दिसला पाहिजे, तर त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं आहे. नाउ वी टेक 3 by 3 ऑर्डर मध्ये जर घेतलं, यस 2 दुसरे घेऊ आपण 5 0 0 0 5 0 0 0 5. This is the yes what is that, scalar matrix. Understand that diagonal matrix means the diagonal elements are present. In scalar matrix the diagonal elements are same, then this matrix is known as scalar matrix. Now seventh one, last one, that is अजून आहे या टाइप मधला लास्ट, त्याला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणायचं. युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. Understand that unit matrix or identity matrix. आता याच्यामध्ये काय असतात, जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ऍज इट इज हे देखील स्क्वेअर मॅट्रिक्सच असेल. स्क्वेअर मॅट्रिक्सचेच हे टाइप्स आहेत, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स आणि युनिट मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स मध्ये जर 2 by 2 मध्ये जर कन्सिडर केलं 1 0 0 1 हे झालं 2 by 2 चा. जर 3 by 3 मध्ये कन्सिडर केलं 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि 1 मध्ये कन्सिडर केलं तर 1. म्हणजे जर समजा आपल्याकडे युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स जर तुम्हाला असं म्हटलं तर तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय आय.
आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर आहे, हा पूर्ण इम्पॉर्टंट आहे, हा युनिट मॅट्रिक्स, बाकीचे तुम्ही कुठे पाहणार नाही, बट युनिट मॅट्रिक्स हा समोरचा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जसं ए इन्व्हर्स फाइंड आउट करा किंवा सॉल्व करा, हे सर्व तुम्हाला युनिट मॅट्रिक्सचा त्याच्यामध्ये यूज करावा लागेल. ना युनिट मॅट्रिक्स मीन्स द डायगोनल एलिमेंट्स इज किती असला पाहिजे, ओनली वन, म्हणजे वन जर नंबर तिथे तुम्हाला दिसला तेव्हाच त्याला युनिट मॅट्रिक्स म्हणायचं आहे. दॅट मीन्स देअर डिटर्मिनंट इज वन, म्हणजे या ए चा जर तुम्ही मॉड ए जर काढला तर त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. therefore this is known as identity matrix and this identity matrix is denoted by I. त्याला कशाने डिनोट करायचं, आपल्याला I ने डिनोट करायचं. अंडरस्टँड, दिस इज द सेवंथ वन. पहिला कोणता पाहिलं बेटा आपण, कॉलम मॅट्रिक्स. व्हाट इज द कॉलम मॅट्रिक्स? इन मॅट्रिक्स ओनली वन column, then therefore this matrix is known as the column matrix. Row matrix which have only one row, therefore this matrix is known as row matrix. Square matrix, the number of row and number of columns are equal, then this is known as square matrix. Rectangular matrix, number of rows and number of columns are not equal, then this matrix is known as rectangular matrix. Diagonal matrix, a square matrix having same diagonal elements, then this matrix is known as diagonal matrix. And scalar matrix, the diagonal elements are same, म्हणजे सारखं दिसेल तर त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं आहे. Then unit matrix, the diagonal element is 1 or their determinant will be 1, then we can say that this matrix is known as identity matrix or unit matrix. Understand that? This is the types of matrix. अजून आहेत, अजून त्याच्यामध्ये टाइप्स वगैरे पाहिजे, हे सर्व जर टाइप जर माहित असेल तर तुम्हाला समोरचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. नाउ 8th आता आपल्याकडे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, त्याचा ऑर्डर, त्याचे डायगोनल एलिमेंट्स काय असतात, डिटर्मिनंट काय असायला पाहिजे, हे सर्व मी आतापर्यंत तुम्हाला एक्सप्लेन केलंय. नाउ हियर नेक्स्ट वन, that is symmetry matrix. Now what is symmetry matrix? Symmetry means their corner elements are same. आता corner elements कोणते? For an example, जर मी समजा 1 2 आणि 3, here also 1 2 3, आता एलिमेंट्स राहिले कोणते, 5 7 8. आता कॉर्नर एलिमेंट्स कोणते, हे कॉर्नर एलिमेंट्स, इकडले कॉर्नर एलिमेंट्स 1 2 3 1 2 3. अंडरस्टँड दॅट, म्हणजे इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स इट इज ऑल्सो स्क्वेअर मॅट्रिक्स, हा देखील स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. हे झालं 3x3 मध्ये. जर समजा आपण 2x2 मध्ये जर घेतलं 2 3 3 4, बरोबर आहे, कॉर्नर एलिमेंट्स आर सेम घ्या, म्हणजे हा झालं यस 3x3 ऑर्डर, हा झालं 2x2. हा सर्व कशामध्ये, यस स्क्वेअर मॅट्रिक्स मध्येच आहे, फक्त रेक्टँग्युलर मॅट्रिक्स जर सोडला हे सर्व डायगोनल एलिमेंट, स्केलर, त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स, त्याच्यानंतर सिमेट्री आणि त्याच्यानंतर येणारा स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स, हे सर्व देखील काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स द नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. ओके, नाउ a is equal to किती आहे, 5 1 2 3 आणि 1 7 3 2 3 8. अंडरस्टँड, their column, the corner elements 1 2 3, here also 1 2 3. Therefore this matrix is known as symmetry matrix. What is that? Symmetry matrix. कधी कधी तुम्हाला एक्झाम्पल असे येऊ शकते, म्हणून मी एक्सप्लेन करत आहे. समोर तुम्हाला एक्झाम्पल असे येणार, एखादा गिवन मॅट्रिक्स असेल, this given matrix is converted into symmetry matrix, is converted into identity matrix, is converted into scalar matrix. बरोबर आहे, या प्रकारचे क्वेश्चन्स येतात. त्यामुळे स्केलर मॅट्रिक्स काय आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स काय आहे, युनिट मॅट्रिक्स काय आहे, आणि हे समजा तुम्हाला त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, दॅट इज स्क्यू सिमेट्री. स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स. नाउ व्हॉट इज स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स? हा ॲज इट इज एक्झाम्पल मी घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन केलं तुम्हाला समजेल. 5 1 2 1 7 3 2 3 8, बरोबर, कॉर्नर एलिमेंट्स तर सेम आहे, बट इन अपोजिट डायरेक्शन. जसे 1 असेल तर हे -1 पाहिजे, हा 2 असेल ते -2 पाहिजे, हा 3 असेल हा -3 पाहिजे. म्हणजे त्याचे साइन जे आहे, साइन कसं असलं पाहिजे, अपोजिट, बट द नंबर इज सेम. म्हणजे त्याचा नंबर जे आहे ते कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स.
Understand that? Symmetry matrix, corner elements are same. Here skew symmetry matrix, the corner elements are same as well as in different sign. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. नाउ नेक्स्ट वन, that is upper triangular matrix. Upper triangular matrix. Okay. Now upper triangular matrix means what? म्हणजे एखादा समजा आपल्याकडे मॅट्रिक्स असेल, इन अप्पर साइडला ट्रायंगल समजा फॉर्म होतो, ट्रायंगल एलिमेंट्स ओनली, जसं 2 by 2 मध्ये जर रेग्युलर 1 2 3 4 5 0 0 0 5, बरोबर आहे. और वी हॅव टू टेक हियर 6. आता अप्पर ट्रायंगुलर म्हणजे याच्यामध्ये किती आहे, हे असं ट्रायंगल फॉर्म होतो. अंडरस्टँड दॅट? देयरफॉर दिस टाइप ऑफ मॅट्रिक्स इज नोन एज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. That means below the diagonal elements are 0. What I am saying? Below the diagonal elements are 0. हे diagonal element आहे ना 1 4 6, हे diagonal elements असतात, त्याच्या खालचे 0 जर असेल, this type of matrix is known as upper triangular matrix. Now next one, that is lower triangular matrix. Lower triangular matrix. Now what is lower triangular matrix? We have to take here A is equal to, आता triangle yes lower side ला फॉर्म झाला पाहिजे. That means we have to take 1 2 and 3, इथे as it is घ्यायचं आहे. आता lower side ला फॉर्म झाला पाहिजे ना, तर आपण इथे असं घेऊ 2 3 4 5 6 0 0, here also 0, म्हणजे इथे तुम्हाला असं ट्रायंगल फॉर्म होतो. Therefore this is known as lower triangular matrix. That means हे जे तुम्हाला दिसतात above, बरोबर आहे, above the diagonal elements are 0. काय म्हटलं पहिलं वाला, below the diagonal elements are 0, then this type of matrix is known as upper triangular, and above the diagonal elements are 0, then this type of triangle is known as lower triangular matrix. Understand that? हे दोन त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर लास्ट आता दोन टाइप्स राहिले. पहिला कोणता आपल्याकडे, yes last one, that is 12th one, singular matrix. Singular matrix. Now what is singular matrix? Singular means yes we have 2 3 4 here 6, we have to take here A. आता याचा mod A find out करा. So mod A is equal to 2 into 6 minus 4 into 3 is equal to 6 2 चा किती असला पाहिजे 12, 4 3 चा 12 is equal to 0, बरोबर आहे. म्हणजे त्याचा डिटर्मिनंट, if any matrix having determinant is 0, what I am saying, if any matrix, if any square matrix, here also square matrix, okay, if any square matrix have determinant is 0, then therefore we can say that this matrix is known as the singular matrix. And last one, that is non singular matrix. Now not singular matrix मध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं, we have to take another example, that is 1 2 3 4. ओके, याचा mod A find out करा. yes mod A is equal to 1 into 4 minus 3 into 2, that is 4 minus 3 2 is 6 is equal to how much, minus 2, is not equal to 0. म्हणजे in a square matrix, yes they have mod A, that is determinant will be 0, then we can say that this type of matrix is known as singular matrix. And जर समजा नॉन सिंगुलर मॅट्रिक्स मीन्स जर mod A ची व्हॅल्यू जर 0 आली नाही तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ओके, अंडरस्टँड दॅट? These are the types of matrix, and all types are important as per your examination, as per your syllabus. आणि जेव्हा 12th चा क्लासचा आपण सिलेबस आज सुरू करणार आहोत, त्याच्यामध्ये हे सर्व जे मॅट्रिक्सचे टाइप्स आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. त्याचे काही ऑपरेशन्स देखील आहेत. ऍडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, हे सर्व जर गोष्टी, सर्व जर ऑपरेशन, सर्व जे बेसिक जर तुम्हाला समजलं, तेव्हा तुम्ही मॅट्रिक्स हा चॅप्टर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अंडरस्टँड दॅट? आता हे झालं त्याचे टाइप्स. पहिला आपण कॉलम मॅट्रिक्स,
ओनली वन कॉलम, रो मॅट्रिक्स ओनली वन रो. त्याच्यानंतर आपण पाहिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स, त्याचा नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम सेम असलं पाहिजे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम सेम नसला पाहिजे, तेव्हा आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. डायगोनल मॅट्रिक्स ओनली डायगोनल एलिमेंट्स आर present and other is zero in a square matrix, then this is known as diagonal matrix. Then after that scalar matrix, diagonal elements are yes same जर असेल तर त्याला scalar matrix म्हणायचं. And seventh one is unit matrix, the diagonal element is one or determinant will be the one, therefore this type of matrix is known as unit matrix or identity matrix. Now next one is upper triangular matrix and lower triangular matrix. The above the diagonal elements are zero, above the diagonal elements are zero, then this type of matrix is known as lower triangular matrix. And below the zero असेल तर upper triangular matrix. Understand that? Symmetry matrix, the corner elements are same, then we can say that this is the symmetry matrix. Skew symmetry matrix means the corner elements are opposite sign, तर त्याला आपण काय म्हणायचं, singular काय skew symmetry matrix. This singular matrix means a square matrix having determinant is zero, then we can say that this is the singular matrix. And next one is non-singular, that is the mod A, that is the determinant of the given matrix is not equal to zero, then we can say that this type of matrix is known as non-singular matrix. Understand that? Okay, now we move. Yes, operations or some algebraic operations of the matrix. जेव्हा कोणत्याही दोन मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसेस तुम्हाला दिले, टू गिवन मॅट्रायसेस आर गिवन, देन वी कॅन ऍड देम और सबट्रॅक्ट देम अँड मल्टिप्लाय देम. आता जेव्हा ऍड करायचं कसं करायचं आपण पाहूया. फर्स्ट वन इज यस ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस. ठीक आहे, मॅट्रिक्स आणि मॅट्रायसेस कधी लिहायचे समजलं पाहिजे. एक जर समजा आपण घेतलं, हे मॅट्रिक्स झालं, ओनली वन आहे, इथे दोन आपण घेणार आहोत, त्यामुळे याला मॅट्रायसेस म्हणायचं. अंडरस्टँड? सिंगुलर आणि प्लुरल दोन त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक. ओके, नाउ A is equal to, we have to take 1 2 3 4 5 6 7 8 9. Okay, now we have to take another matrix, that is 5 6 7 0 1 2 2 1 3. हे दोन जे तुम्हाला मॅट्रिक्स A आणि मॅट्रिक्स B दिसत आहे, ज्यांचे ऍडिशन करायचे आहे. ओके, व्हाट आय एम सेइंग, ऍडिशन ऑफ द टू मॅट्रिसेस. सो वी हैव टू टेक हियर A plus B is equal to first matrix, that is 1 2 3 4 5 6 7 8 9. Okay, plus now second one 5 6 7 0 1 2 2 1 3. आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपली ऍडिशन करायचं आहे. आता ऍडिशन मध्ये काय करायचं, ज्या एलिमेंट ज्याच्या जागी दिसतो त्याच्या सोबत आपल्याला त्या एलिमेंट्स ऍडिशन करायची. जसं की ते किती आहे, 1 plus 5, so we have to take 1 plus 5, here 2 plus 6, here 3 plus 7, here 4 plus 0, here 5 plus 1, here 6 plus 2, here 7 plus 2. Okay, then 8 plus 1, now here 9 plus 3. Now add them. Yes, 1 plus 5, 6, 2 plus 6, yes, 8, 3 plus 7, 10, 4 plus 0, 4, 5 plus 1, 6, 6 plus 2, 8, 7 plus 2, 9, 8 plus 1, 9, 9 plus 3, 12. Therefore, this is the addition of the two matrix. तो 2 by 2 मध्ये असेल किंवा 3 by 3 मध्ये असेल तर त्याचे ऍडिशन याच फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहे. तसंच आपल्याला सबट्रॅक्शन देखील त्याच्यामध्ये आहे. सबट्रॅक्शन देखील ऍज इट इज सेम वे, ज्याचा एलिमेंट्स आहे, ज्या प्लेसवर एलिमेंट आहे त्या प्लेस सोबत आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. अंडरस्टँड दॅट? नाउ सेकंड वन, दॅट इज द subtraction of two matrix or matrices. Understand that? Okay, we have to take here A. आता 2 by 2 मध्ये 1 2 3 4 and B we have to take here 5 6 7 8. आता यांचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. नाउ वी हॅव yes A minus B is equal to 1 2 3 4 minus here 5 6 7 8.
आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. व्हेन वी सबट्रॅक्ट द टू मॅट्रिक्स, देन ज्याच्या प्लेस मध्ये जे एलिमेंट आहे त्यासोबत आपण सबट्रॅक्ट करून घ्यायचं. दॅट इज 1 minus 5, 2 minus 6, 3 minus 7, 4 minus 8 is equal to, yes, 1 minus 5 how much? Minus 4. We have to take here minus 4. 2 minus 6. Here also minus 4. 3 minus 7. Minus 4. 4 minus 8. Minus 4. म्हणजे a minus b is equal to किती आलेले? minus 4. बरोबर आहे. आता हे minus 4 देखील तुम्ही कॉमन काढू शकता. म्हणजे हा इथे minus 4, हा minus 4, minus 4 हे झालं तुमचं a minus b. Now next one, that is third operation, that is multiplication of two matrices. ओके, आता जर समजा मल्टिप्लिकेशन मध्ये एवढं लक्षात, एखादा स्केलर असेल आणि त्या स्केलर सोबत तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. आता स्केलर वेक्टर हे सांगायची गरज नाही, फिजिक्स मध्ये तुम्हाला माहित आहे स्केलर म्हणजे काय, ओनली हॅव मॅग्निट्यूड अँड वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. आता स्केलर जर क्वांटिटी असेल, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. a is equal to 2 in bracket 1 2 3 4 असा एखादा स्केलर मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे. आता 2 जे आहे या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये, फॉर एन एक्झाम्पल a is equal to किती आहे 2. सो वी हॅव टू टेक हियर, असं केलं तरी जमते, काय हरकत नाही, याला 2a करू आपण. 2 in bracket 1 2 3 4 ओके इज इक्वल. आता जेव्हा कोणताही स्केलर असेल त्या स्केलरचा मॅट्रिक्स मध्ये जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो, दिस स्केलर म्हणजे या 2 जे कॉन्स्टंट आहे याला आतमध्ये प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लिकेशन करायचं. जसे की 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. That's all. This is the, yes, multiplication of the matrix with scalar. Understand? स्केलर सोबत मल्टिप्लिकेशन असं लिहायचं. जर समजा दुसरं एक एक्झाम्पल मी घेतला, a is equal to 1 2 3 4 and b is equal to 3 4 5 and 6. दोन एक्झाम्पल, इथे दोन जे मॅट्रिक्स आहे, दोन मॅट्रिक्स आपण घेतलेले आहेत. पहा आता मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरंट. आता सबट्रॅक्शन मध्ये, ऍडिशन मध्ये सिंपल आहे, काय करायची गरज नाही. जे एलिमेंट असेल त्या एलिमेंट सोबत ऍडिशन करायचं आणि किंवा सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, देन आवर आन्सर इज ओव्हर. But now in multiplication, yes, we have to take first one, that is a multiplied by b. Okay, a is multiplied by b. Then first we write the a, that is 1 2 3 4, and second one is 3 4 5 6. In between this is the multiplication. We have to take as it is a dot b. आता मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो तेव्हा केअरफुली, बी केअरफुल. आता याच्यामध्ये नंबर ऑफ रो अँड हियर नंबर ऑफ कॉलम हे दोन लक्षात ठेवायचे. पहा बरोबर, ऍडिशन सबट्रॅक्शन सारखा नाही आहे हा. आता याला आपण असं करू शकत नाही, डायरेक्ट जे प्लेसमेंट त्यासोबत मल्टिप्लिकेशन करता येणार नाही. अंडरस्टँड दॅट? त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे लक्षात असणं आवश्यक आहे. नाव ए बी इज इक्वल टू, यस, कसं करायचं पहा, a dot b, that is a cross b. आता 1, this is the first row and this one is the first column. That is the multiplied first row with first column, first row with second column, as well second row with first column and second row with second column. This is the multiplication of the given two matrices. So in this way we can write, yes, 1 into 3. Okay, addition in between this. Then 2 into 5. This is the first place of the given matrix, or येणारा जे मॅट्रिक्स आहे ते त्या मॅट्रिक्सचा हा फर्स्ट प्लेस असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, यस, 1 into 4 plus 2 into 6. अंडरस्टँड? काय केलं बेटा? बरोबर लक्षात ठेवा, हे थोडासा डिफरन्स आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन सारखा नाही आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, फर्स्ट मी टेक हियर 1 into 3 plus 2 into 5. Okay, now second one, 1 into 4 plus 2 into 6. Okay, first row, first column, first row, second column. Ata now second row, yes, what is the second row here? 3 into 3, that is second row, first column. 3 into 3 plus 4 into 5. Now next one, yes, second row, second column,
that is 3 into 4 plus 4 into 6. 4 into how much? 6. 3 into 4, 4 into 6. आता याला सॉल्व करा म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन भेटेल. That is AB. 1 3 are 3, 5 2 are 10, 4 1 are 4, 6 2 are 12, 3 3 are 9, 4 5 are 20, 4 3 are 12, 6 4 are 24. Understand that? आता याची ऍडिशन करा. That is AB is equal to yes 13. किती असला पाहिजे 16, 29, 6 36. Understand that? This is the multiplication of the two matrices. हे झालं 2 by 2 चं. तसं 3 by 3 चं देखील आपल्याला सॉल्व करता येईल. बरोबर आहे? 4 by 4 चं देखील सॉल्व करता येते पण आपल्या सिलेबस मध्ये 4 by 4 नाही आहे. फक्त 3 by 3 पर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहे. This is the yes what is that? Multiplication of the two matrices or two matrices. आता याच्यामध्ये ऍडिशन ऑफ ट्रू मॅट्रिसेस मध्ये काय केलं ज्या प्लेस मध्ये असेल त्या प्लेस सोबत आपण काय केलेलं आहे सॉरी ऍडिशन केलेलं आहे. सबट्रॅक्शन मध्ये ज्या प्लेस मध्ये असेल त्या प्लेस सोबत सबट्रॅक्शन केलेलं आहे. पण मल्टिप्लिकेशन मध्ये तसं नाही. जेव्हा एक नंबर जर असेल त्या एक नंबरला आतमध्ये मॅट्रिक्स मध्ये जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल ईच अँड एव्हरी एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल अँड देन समजा टू मॅट्रिसेस दिलं तर त्या मॅट्रिसेसचा मल्टिप्लिकेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन. आता 3 by 3 चं देखील आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येईल इन दिस मॅनर. याच फॉर्म मध्ये आपल्याला करायचं आहे. एक 3 by 3 चं एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानंतर आपण समोर जाऊ कारण इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा आपल्याला समोर जेव्हा दोन मॅट्रिक्सचा किंवा मॅट्रिसेसचा मल्टिप्लिकेशन येईल त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन लक्षात येणं आवश्यक आहे. नाउ दॅट इज द थर्ड क्वेश्चन वी हॅव टू टेक हियर. ए सिंपल घेऊया 1 2 3 2 3 1 1 1 2. okay now we have to take second one that is B. 1 1 2 2 1 1 and 2 1 2. ठीक आहे. आता याचा आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. yes A dot B is equal to 1 2 3 2 3 1 1 1 2. now second one 1 1 2 2 1 1 2 1 2. आता काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो रो अँड हियर विथ रिस्पेक्ट टू कॉलम. अंडरस्टँड? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. यस स्टार्ट विथ यस 1 into 1 plus 2 into 2 plus 3 into 2. हे झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम. यस 1 into 1 plus 2 into 1 plus 3 into 1. now first row third column 1 into 2 plus 2 into 1 plus 3 into किती असेल. this is the first row first column second column and third column. तसंच second row घ्यायचं. now we have to take second row. yes 2 into 1 2 into 1 yes plus 3 into 2 plus 1 into 2 हे झालं second row first column. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम 2 into 1 plus 3 into 1 plus 1 into 1. now second row third column 2 into 2 plus 3 into 1 plus 1 into 2. now last one 1 into 1 plus 1 into 2 plus 2 into 2 and next 1 into 1 plus 1 into 1 plus 2 into 1 and last one that is 1 into 2 plus 1 into 1 plus 2 into 2. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. so we have to take here 1 plus 1 1 into 1 1 plus 2 2s are 4 plus 3 2s are 6. now 1 1 1 plus 2 1s are 2 plus 3 1s are 3. 1 into 2 2 plus 2 into 1 2 plus 3 2s are 6. here 2 into 1 2 plus 3 2s are 6 plus 2. here 2 plus 3 plus 1. here also 4 plus 3 plus 2 and here 1 plus 2 plus 4 1 plus 1 plus 2 here 2 plus 1 plus 4. आता या सर्वांची ऍडिशन करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर भेटून जाईल. यस
काय आपल्याकडे 1 + 4 + 6 म्हणजे किती झाले 10 आणि हा 11. यू हॅव टू टेक हियर 11. हा 2 3 + 2 + 1 दॅट इज किती असला पाहिजे 6. हा 4 + 6 किती असला पाहिजे 10. हा किती असेल 10. here also 6. okay, and here 4 + 3 7 + 2 9. here 3 + 4 7. here 4 and here 5 + 2 7. That's so this is the multiplication of the two matrices with order 3/3. याला आपण कोणता ऑर्डर म्हणायचा आहे 3/3 ऑर्डरचा हा दोन मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायची आहे. अंडरस्टँड दॅट? यस. व्हॉट आय यस टुडेज पॉइंट इज टाइप्स ऑफ द मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ द मॅट्रिसेस मध्ये आपण कॉलम मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स अँड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लो ट्रायंगुलर मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स, सिमेट्री मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे. त्याच्यानंतर काही ऑपरेशन्स वगैरे पाहिले. जेव्हा ऑपरेशन्स मध्ये आपण काय कन्सिडर केलं पहिला आता काय कन्सिडर केलं सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर ऍडिशन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस नंबर ऑफ रो, नंबर ऑफ कॉलम हे दोन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. आणि जेव्हा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो इझिली जे प्लेस आहे त्या प्लेस सोबत ऍडिशन करायचं, त्याच प्लेस सोबत सबट्रॅक्शन करायचं. फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम, फर्स्ट रो विथ थर्ड कॉलम जर 3/3 मध्ये असेल. अंडरस्टँड दॅट? या फॉर्म मध्ये, या मेथड मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर ऍडिशन त्याच्यामध्ये आपल्याला करायचे आहे. त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. कधी कधी तुम्हाला a = देण्यात येईल. a = समथिंग 1 0 0 1. बरोबर आहे? इट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपला कोणता मॅट्रिक्स म्हणायचा? आयडेंटिटी मॅट्रिक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ mod a. mod a ची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल? mod a = 1 × 1 - 0 × 0. therefore yes 1 0 = 1. therefore mod a = हा किती असला पाहिजे 1. that's why this matrix is known as the identity matrix. चला आता इन्व्हर्टेबल अँड इन्व्हर्टेबल हे देखील मॅट्रिक्स तुम्हाला कधी इन्व्हर्टेबल अँड इन्व्हर्टेबल नथिंग बट द सिंगुलर अँड नॉन सिंगुलर. म्हणजे पहिले नंतर एखादा समजा मॅट्रिक्स दिलं आणि त्या मॅट्रिक्सचा जर तुम्हाला a इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर इन्व्हर्टेबल अँड इनइन्व्हर्टेबल मॅट्रिक्स मधूनच आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे? आणि जर समजा एखादा मॅट्रिक्स तुम्हाला a = 1 2 3 4 दिलेला आहे. बरोबर आहे? here c1 c2 here r1 आणि r. बरोबर? c1 c2 and r1 r. जेव्हा तुम्हाला इंटरचेंज, आता व्हॉट इज मीन बाय इंटरचेंज? या मॅट्रिक्सला तुम्ही कोणत्याही मेथड मध्ये त्याला सॉल्व्ह करू शकता. म्हणजे ते गिवन फॉर्मॅट मध्ये दुसरं त्याच्यामध्ये जमणार नाही. जसं कोणतं इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कोणते सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही पाहिलं असाल, जसं की 2x = 2y. बरोबर आहे? 2x समथिंग 2y. म्हणजे LHS साइडला जे काय प्रोसेस करायचं आपल्याला RHS साइडला देखील तेच प्रोसेस आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे हाला इक्वॅलिटी ऑर बाय इक्वॅलिटी ऑफ द टू साइड्स ऑफ अ यस इक्वेशन्स आपण त्याला आपल्याला म्हणता येईल. इथे देखील मॅट्रिक्स देखील इक्वेशन इक्वल मॅट्रिक्स असतात. व्हॉट इज द इक्वल मॅट्रिक्स? जर समजा आपल्याकडे असं जर असेल x y z w आणि इकडे इज इक्वल टू 1 2 3 4 असं जर तुम्हाला दिलं x y z w इज इक्वल टू 1 2 3 4 म्हणजे बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वी कॅन से दॅट x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2 z इज इक्वल टू 3 and w इज इक्वल टू हाऊ मच 4. बरोबर? हे असं देखील फाइंड आउट करू शकतो. कधी कधी तुम्हाला असे देण्यात येईल x y z इज इक्वल टू 1 2 3. then by equality of matrix we can say that x is equal to 1 y is equal to 2 and z is equal to किती असेल 3 असेल. आणि कधी कधी तुम्हाला हा a is equal to 1 2 3 4 दिलं and r1 interchange r2 असं जर तुम्हाला सांगितलं, what is the apply here r1 interchange r2. आता r1 काय आहे ते 1 2, r2 काय आहे 3 4. इंटरचेंज करायचं आहे. आता हे जे साइन आहे या साइन लाइन मॅट्रिक्स मध्ये इंटरचेंज म्हणायचं. लॉजिक मध्ये वेगळं होतं. लॉजिक मध्ये आपण त्याला बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन म्हटलेलं आहे. तो इथे साइन ते यूज नाही करायला आपण. याला आपण काय म्हणायचं डबल एरोला यस इंटरचेंज म्हणायचं. व्हॉट इज इंटरचेंज? व्हॉट इज मीन बाय इंटरचेंज? यस 1 2 3 4 इंटरचेंज करायचं. म्हणजे काय असेल 3 4 करायचं वर आणि 1 2 खाली.
झालं. दिस इज द इंटरचेंजिंग R1 and R2. अंडरस्टँड दॅट. C1 C2 जर तुम्हाला चेंज करायचं असेल, या C1 इंटरचेंज C2. Yes, A is equal to what is C1 here? C1 आणि हा C2 इंटरचेंज करायचं. आता बदलायचं आहे. म्हणजे किती असला पाहिजे? 2 4 1 3. That's all. This is C1 इंटरचेंज C2. आणि जर समजा तुम्ही असं कधी घेतलं, yes 2R1 म्हणजे R1 मध्येच फक्त 2 न मल्टिप्लिकेशन करायचं. 2 C1 असेल तर C1 मध्ये फक्त 2 नच मल्टिप्लिकेशन करायचं. अंडरस्टँड दॅट. हे झालं तुमचं यस बेसिक ऑफ मॅट्रिसेस. हे इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही बेसिक ऑफ मॅट्रिसेस जर पाहिलं तेव्हाच तुम्हाला समोरचे व्हिडिओज किंवा समोरचे क्लासेस मध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे बेटा. ओके बेटा, थँक्यू.